तुम्ही इंजिनियर व्हायचं स्वप्न बघत आहात ना? मस्त. पण या स्वप्नापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ॲडमिशन. चला तर मग समजून घेऊयात इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची गरज पडते. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला जेई किंवा MHT, CET स्कोअर कार्ड, SSC आणि HSC मार्कशीट किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी विथ डोमिसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे सबमिट करावी लागतील. जर तुम्ही 12वी नंतर गॅप घेतला असेल तर गॅप सर्टिफिकेटचीही आवश्यकता भासते. काही केसमध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट देखील लागू शकते. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून ॲडमिशन घेत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तसेच ओपन कॅटेगरीतील सर्व कागदपत्रे सादर करावे लागतील. याशिवाय नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि आधार कार्डची फोटोकॉपी देखील आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हँडिकॅप सर्टिफिकेट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी EWS सर्टिफिकेटची गरज भासते. तर ही सर्व डॉक्युमेंट्स लवकरात लवकर ऑर्गनाइज करा आणि ॲडमिशनसाठी तयार व्हा. जर तुम्ही यावर्षी इंजिनिअरिंगला अप्लाय करत असाल तर कमेंटमध्ये EN नक्की लिहा. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की पोहोचवा.